चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश सुद्धा प्रचारात आपल्या जीवाचं रान करतोय। गळ्यामध्ये एक भगवा रुमाल आहे, छातीवरती मशाल लावलेली आहे, हातात परिपत्रक आहेत आणि वडिलांना मतं द्या म्हणून अशा पद्धतीचं आव्हान गल्लोगल्ली जाऊन तो करताना पाहायला मिळतोय। काय जबाबदारी आहे वडिलांच्या प्रचाराची? आता मी राज्याचा युवा सेनेचा उपसचिव ह्या नात्याने आमची एक वेगळी संघटना आहे युवा सेनेची। त्याच्या माध्यमातून आमचे जवळपास हजारो एक पदाधिकारी आहेत। त्यांना सर्वांना आम्ही जे यूथ मतदार आहेत त्यांना आपण कॅप्चर करण्यासाठी आपण त्यांना सगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे। आणि स्वतः काय जबाबदारी पाहिजे? आता आमच्या डोर टू डोर रॅल्या असतील, मग तिथे मग आता समजा आता जे काही युवा मतदार आहे प्रत्येकाच्या जे रूट लेवलचे पदाधिकारी त्यांचे सर्व मित्रपरिवार असतात, कट्ट्यावर बसलेले असतात, त्यांच्याशी जायचं, संवाद साधायचा, त्यांना विनंती करायची की बाबा मतदान करा, विनंती करायची, त्यांना आवाहन करायचं की बाबा ह्यावेळेस 2 शिवसेना आहेत। म्हणजे आता जरी आम्ही तर शेवट पण हेच म्हणणार की आम्हीच ओरिजिनल म्हणून, पण जे निवडणूक ही पक्षावर नसून निशाणीवरती असते, ते निशाणीबद्दल कन्फ्युजन बऱ्याचशा नागरिकांना होतं। तर बाबा मशाल ही अधिकृत आमची जी शिवसेना आहे तिचं आहे, अधिकृत उमेदवार म्हणून खैरे साहेबांची, ह्या निशाणीवरती तुम्हाला मतदान करायचं आहे। हे सर्व आम्ही त्यांना जागरूकता पण करतोय त्यांच्या मनात। काय मुद्दे आहेत प्रचाराचे? प्रचारात एवढेच मुद्दे आहे की 20 वर्ष जे काही नागरिकांच्या ज्या सोयी सुविधा खैरे साहेब पुरवत होते ते गेल्या 5 वर्षात कुठेही दिसलेले नाही आहेत। जे काय आता समजा खैरे साहेबांच्या घरी, दिल्लीच्या घरी भरपूर जण राहत होते, 200 विद्यार्थी UPSC MPSCची तयारी करत होते, ते कुठे 5 वर्षात झालेलं दिसत नाही। हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण झालेलं आहे 5 वर्षात, ते कधी इतके वर्ष झालेलं नव्हतं। त्याच्यानंतर पाण्याचा जो प्रश्न होता तो खैरे साहेबांनी मंजूर करून आणला होता, ते ह्या MIM असेल किंवा भाजपच्या काही लोकांनी, नगरसेवकांनी तो परत पाठवलेला प्रस्ताव। त्याच्यानंतर जे भाजप क्रेडिट घेत आहे की बाबा पाण्याची योजना आम्ही आणलेली आहे, त्याचंसुद्धा काही काम पुढे झालेलं नाही आहे। पण नागरिकांना जो काही त्रास होतो आहे पाण्याचा, जवळपास आता 8व्या-9व्या दिवशी शहरात पाणी येतं आहे, हे सगळे जे काही मुद्दे आहेत हे खैरे साहेबांना म्हणजे मतदान करण्यासाठी आम्ही युवकांना, नागरिकांना प्रोत्साहन करतो। ठीक आहे, हे ऋषिकेश खैरे आहेत आणि ते वडिलांच्या प्रचारासाठी रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि डोर टू डोर जाऊन लोकांना मतदान करण्याचं आवाहन करतात। कॅमेरामन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। मोहब्बत की असली दुकान इम्तियाज जलील, इस जिले में सबको साथ लेकर चलने वाला इम्तियाज जलील, धर्म की राजनीति के ऊपर उठने वाला इम्तियाज जलील, सबको साथ लेकर चलने वाला, हर मुद्दे पर बोलने वाला, सबके आरक्षण के लिए बोलने वाला इम्तियाज जलील। एक पढ़े लिखे उम्मीदवार को चुनकर देना है और एक ही पढ़ा लिखा उम्मीदवार है जिसका नाम है इम्तियाज जलील। बरोबर चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषी खैरे आणि आत्ता आपल्यासोबत इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल जलील आहेत, तिघंही प्रचार करतात। बिलाल, काय जबाबदारी है? जवाबदारी ये है कि खासदार साहब ने पिछले 5 साल में जो जिले के लिए काम किया है, जिस आधार पे उनको 5 साल पहले वोट मिला था, मैं लोगों से वही रिक्वेस्ट कर रहा हूं कि इस बार आप वोट उनका धर्म या वो सब देखकर मत करिए, आप उनके 5 साल के काम देखकर वोट करिए। 5 साल में उन्होंने एक सांसद होने के नाते एक सांसद का जो फर्ज होता है वो निभाया है कि नहीं। अगर नहीं निभाया तो वोट मत दीजिए, पर अगर निभाया है तो वोट दीजिए। और क्योंकि यहाँ पर 20 साल का पहले बेंचमार्क बहुत लो था, तो हमारा रिपोर्ट कार्ड उनसे 10 गुना बेहतर है। तो मैं चाहूँगा ये टाइम लोग है तो धर्म की राजनीति के ऊपर उठें, इस जिले के विकास के लिए जो सही लीडर है उन्हें चुनकर दें। ही गाडी काय आहे आणि ती कशी तयार केली आणि काय प्रचार करतोय त्याची एक झलक पण पाहिजे। सर, ये हर इलेक्शन में जैसे रिक्शे का बजट होता है, लोग कहते हैं कि तो रिक्शा लगाओ, रिक्शे में बोलेगा आदमी, तो हमारी कोशिश ये है कि हम उसको पर्सनलाइज करने की कोशिश कर रहे हैं। जब लोग बोलेंगे कि खासदार का बेटा खुद बैठ के माइक पे बात कर रहा है, तो एक पर्सनलाइज टच होता है। हम वो रिकॉर्डेड जो म्यूजिक बजती है, रिकॉर्डेड जो आवाज़ आती है, चला मतदान करा, ये करा, वो करा, और वही बार बार लूप पे होता है, तो लोग उससे इरिटेट हो जाते हैं। और ये क्या है, आज गर्मी का मौसम इतना है कि दोपहर के टाइम पे रोड पे उतर के प्रचार करना अपने ऊपर ही आफत बुलाना। तो हम गाड़ी में बैठते हैं, हम पूरे ज़िले का राउंड मारते हैं और लोगों से पर्सनली, क्योंकि हम 5 साल में लोगों से इतना कसा प्रचार करतोय, लोकांचे नाव पण तू घेतोस? हाँ, लोगों के दुकानों पे रुक के उनका नाम, जितने दुकान के ओनर हैं, मैं क्या करता हूँ, हमारे पार्टी के जो वार्ड के लोग हैं उनको एक एक करके गाड़ी में बिठाता हूँ, और वार्ड वाला लोग हर आदमी को पहचानता है, तो वो बैठ बैठ के मुझे लोगों के नाम बताता है और फिर मैं उसको बोलता हूँ। थोड़ी सी झलक।
कृष्णा भाई भूलिएगा नहीं, पतंग निशानी है। पता है मुझे आप पत्रकार हैं, पर भूलिएगा नहीं, पत्रकार ही पत्रकार के साथ आएगा। पतंग निशानी को भूलिएगा नहीं। आपके प्रोफेशन का, आपके कर्म से आने वाला कृष्णा भाई इम्तियाज जलील को भूलिएगा नहीं। पतंग उनकी निशानी है। धर्म की राजनीति के ऊपर आ जाइए। एक बार 5 साल इम्तियाज जलील का काम देखिए, ट्राई करके देखिए, अच्छा लगता है। पतंग निशानी बटन नंबर 7। लोकांना कसं आहे? देखिए, जैसा अगर मैं यहाँ से चल रहा हूँ तो सामने अगर स्टील बर्ड है तो मैं कहूँगा स्टील बर्ड पे बैठे सारे ही कस्टमर को मेरा सलाम, आदाब, नमस्कार। इम्तियाज जलील को हमें फिर से चुनकर संसद में भेजना है। उनके 5 साल संसद के कार्य को देखकर उन्हें फिर से चुनकर देना है। आपका भाई, आपका बेटा इम्तियाज जलील, सबसे पढ़ा लिखा उम्मीदवार इस जिले के विकास के लिए, भूलिएगा नहीं। और मैं लोगों को पर्सनली भी पहचानता हूँ, तो मैं लोगों को कितनी बार है तो बुला लेता हूँ। अभी सेना वाले दानवे साहब का पीए खड़ा था तो मैंने उसको बुलाया था। मैंने बोला, अरे गणेश भूलिएगा नहीं, पतंग पतंग पतंग। तो बहुत पर्सनलाइज्ड है और बहुत मज़ा भी आ रहा है, क्योंकि हम दिन में निकलते हैं, कॉर्नर मीटिंग्स करते हैं। दोपहर का जो टाइम है जहाँ पर धूप लग जाती है तो हम गाड़ी में बैठ के ये प्रचार कर रहे हैं। जो शाम का टाइम है हम कॉर्नर मीटिंग्स में फिर ले लेते हैं। तो ये आई थिंक बहुत इफेक्टिव है। फीडबैक भी बहुत अच्छा आ रहा है कि खासदार का बेटा खुद घूम रहा है। अब देखिए, खासदाराचा मुलगा स्वतः प्रचार करतोय, थोडी हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर केलाय। प्रचारातली गाडी बदलली आहे, रिक्षा होती त्याऐवजी थार आली आहे, पण स्वतः लोकांमध्ये जाऊन आपल्या वडिलांसाठी आवाहन करतोय की वडिलांना विकास कामावरती निवडून द्या। असल में हमारे पास बाकी कैंडिडेट्स की तरह बजट है नहीं ना। जैसे मार्केट में सबको पता है कि इसका कितना बजट है, तो हमारा बजट है नहीं है। हमारी पुरानी 4 साल पुरानी गाड़ी है, उस पर हमने स्पीकर खरीद के डाला है। अब यही स्पीकर लेके चल रहे हैं। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी। वडिलांच्या प्रचाराची नेमकी काय जबाबदारी तुमच्यावर आहे आणि काय दिवसभराचं तुमचं शेड्यूल असतं? महायुतीचे उमेदवार संदीपान पाटील भुमरे साहेब उमेदवारी अर्ज भरल्यापासून आम्ही सर्कल वाईज उमेदवाराच्या सभा आयोजित केल्या। महायुतीचे सर्व आमदार असतील, सर्व पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचा मतदारसंघाचा दौरा निश्चित केला आणि जिल्हाप्रमुख साहेब असतील सर्व आम्ही कॉर्नर बैठका, वार्ड वाईज जाणं, महिला आघाडीच्या मेळावे असतील, त्यानंतर ग्रामीण भागात असेल, आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि आता 7 तारखेला संजय राठोड साहेबांची सभा ही कन्नड येथे होणार आहे। आम्ही पक्षांना राजसाहेबांची सभेची मागणी केली आहे। ज्या सभा मिळतील त्या आणि मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे उमेदवाराला, विजय हा निश्चित राहणार आहे। तुमच्यावर काय जबाबदारी, तुम्ही काय करतात म्हणजे मतदानामध्ये? मतदारांचे जे आपले तालुका प्रमुख हे पदाधिकारी आहे यांना आपण मतदारापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, आपले बूथ प्रमुख असतील, आपले शाखा प्रमुख असतील, आपले पदाधिकारी असतील, आपण डोर टू डोअर गेलं पाहिजे। आपण मतदाराला विनंती केली पाहिजे, आपलं पॉम्पलेट दिले पाहिजे, आपली निशाणी ही मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे आणि मतदाराला विनंती करून ही निवडणूक विकास कामाची निवडणूक आहे आणि आपले उमेदवार हे विकासाचं विजन घेऊन समोर आलेले आहे। आणि कॅम्पेनिंग करत असताना सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे अतिशय स्वतः उमेदवार म्हणून काम करतात, त्यामुळे मला प्रचारामध्ये कुठली अडचण भासत नाही। काय जबाबदारी तुमची? या लोकसभेची निवडणूक वडिलांची निवडणूक म्हणून वडिलांनी माझ्या ही जबाबदारी दिली की आपले महायुतीचे जे पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन प्रत्येक पक्षाच्या कॉर्नर मिटिंगा झाल्या पाहिजे, त्यांची मिटिंगची अरेंजमेंट असेल, त्यांना हॉल करून देणं असेल, त्या ठिकाणी त्यांना प्रचार साहित्य गेलं का नाही गेलं, ही पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे। आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करता? आम्ही आपल्या संभाजीनगर शहरात मतदारसंघाचा, वडील रोजगार हमी मंत्री होते, आज ग्रामीण भागात बघितलं तर अनेक सिंचन विहिरी असतील, रस्ते असतील आणि जिल्हा नियोजन समिती अंतर्गत बरेचसे कामं झालेली आहे। आज या शहरात DPCमधून आतापर्यंत कधी निधी मिळत नव्हता, पण ज्यावेळेस वडील पालकमंत्री झाले मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आणि येणाऱ्या काळात आता आपल्या या शहराचा विकास आराखडा आतापर्यंत प्रसिद्ध झाला नव्हता। त्या विकास आराखड्यामध्ये साहेबांनी प्रयत्न करून तो विकास आराखडा प्रसिद्ध करून घेतला। तो फायनल जर झाला तर निश्चित आपल्याला विकास कामासाठी या शहरात फायदा होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे या शहरात पाणी प्रश्न आहे
तो पाणी प्रश्न सुटण्यासाठी आम्ही महत्त्वाचा तो विषय का ते विजन घेऊन आम्ही समोर चाललो. या शहराचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे. 24 तास या शहराला पाणी मिळालं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.